त्या वाड्याची अनेक नेगेटिव्ह वाईब होती, नेगेटिव्ह ऑरा त्याने येत होता की काहीतरी विचित्र आहे. तर अनिकेत बोलला, रे नेहा चल ना इकडे कसं तरी विचित्र वाटते, काम करू आपण, जरा रानात जाऊ, बाहेर मस्त फेरफटका मारू. आता खूप अंधार झाला होता, त्यांच्याकडे टॉर्च नव्हती, मोबाईलची बॅटरी होती. ते लोक त्याच्याच मदतीने पुढे 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 येत होते. अचानक त्याच मोमेंटला त्यांना फुटस्टेपचे आवाज सुरू झाले. त्यांना एका मुलीच्या रडण्याचा आवाज आला. म्हणजे त्यांच्यावर सतत कोणतरी एक नजर ठेवून आहे, कोणतरी त्यांना बघतोय. भास होतो. पळत होते, जो रस्ता दिसेल त्या रस्त्याला जात होते. आणि धावता धावता त्यांना एक समोर खूप मोठं एक वडाचं झाड दिसतं, खूप मोठं वडाचं झाड. आता त्यांना काही रस्ता सापडत नव्हता. जेव्हा त्यांनी वडाच्या झाडावर बघितलं, त्यांना दिसलं की हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. हा एपिसोड एक वेगळा असणार आहे, कारण खूप वेळा असं होतं माझ्याबरोबर की जेव्हाही कधी मी लाईव्ह जातो किंवा कुठेही आपले जेव्हा सबस्क्रायबर भेटतात मला, तर एक गोष्ट ते नेहमी म्हणतात की यार प्लीज एक कोणती तरी हॉरर स्टोरी सांग किंवा काहीतरी इन्सिडेंट सांग, हे सांग. पण त्यावेळी मी सांगू नाही शकत. त्यामुळे एक हा नवीन सेगमेंट आपण स्टार्ट करतोय, हॉरर स्टोरीज विथ रिकी. हा आजचा आपला फर्स्ट एपिसोड आहे आणि माझ्याबरोबर आदी आहे. आदी कसा आहेस भाई? मस्त. तर आधी माझ्या एरियामध्ये राहतो आणि तो नेहमी मला म्हणत असतो की बाबा कोणतीतरी एक हॉरर स्टोरी सांग. तर मी बोललो यार फर्स्ट एपिसोड असेल ना तेव्हा तू ये, आपण सोबत बसू आणि मी तुला एक हॉरर स्टोरी सांगतो जी मी वाचली आहे किंवा ऐकली आहे, तर ती हॉरर स्टोरी आपण डिस्कस करू. पण तू सांग यार, कॉलेज कसं चाललंय तुझं? कॉलेज चालू आहे, पण कॉलेजमध्ये कोण जाता आजकाल असं तर? का कोण मुलगी वगैरे नाहीये का? कोण मुलगी वगैरे आवडते की नाही कॉलेजमध्ये? आवडते एक, पण अजून हे नाही केलंय, अप्रोच नाही केलंय. पण आजची जी स्टोरी आहे ना भाई, ती तुझ्यासाठी आहे, कारण आज आपण एक हॉरर लव्ह स्टोरी आणली आहे. ओके. ती तुला नक्कीच आवडेल आणि तू प्रेमात पडायच्या आधी विचार नक्की करशील. सो लेट्स गो भाई. तर भाई तर आजची जी स्टोरी आहे ना भाई, एक हॉरर लव्ह स्टोरी आहे. तर ती आहे कोकणातली, पण तिची सुरुवात मुंबईपासून होते. ठीक आहे. तर मुंबईमध्ये आहे ना अनिकेत आणि नेहा नावाचे एक कपल राहत होते. ठीक आहे. अनिकेत आणि नेहाची भेट कशी झाली ना, ती एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर ती मी तुला थोडक्यात सांगतो भाई. अनिकेत आणि नेहा ना हे एक दुसऱ्याला चौथीपासून ओळखत होते. चौथीपासून त्यांची भेट झाली. ते एका वर्गात होते. ते दोघे एका दुसऱ्याचे बेस्ट फ्रेंड होते. ते असतात ना, डब्बा शेअर करायचे, मग एक सोबत रिसेसमध्ये कॅन्टीनमध्ये सोबत जायचे, एकाच ग्रुपमधला पार्ट होते, घरी सोबत जायचे आणि त्यांची मैत्री खूप घट्ट होती. तर बाई हळूहळू कालांतराने जेव्हा ते 7वी 8वीत होते ना, ह्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. ते दोघे एक दुसऱ्याला खूप आवडायचे आणि अनिकेतनी नेहाला प्रपोज केलं. तिने हां बोलला आणि मग त्यांचं ते रिलेशन चालू झालं. आता जेव्हा 10वी झाली तेव्हा ते लोक एकाच कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमधून एक सोबत ग्रॅज्युएट झाले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते आपापल्या फील्डमध्ये कामाला लागले आणि मग सर्व चांगलं एकदम चालू होतं. आता त्यांची ती वेळ आली होती जेव्हा त्यांनी त्यांच्या फॅमिलीला सांगायचं होतं. त्यांनी त्यांच्या फॅमिलीला सांगितलं. त्यांच्या फॅमिलीनेही त्यांचे हे रिलेशन ॲक्सेप्ट केलं आणि जवळजवळ 1-2 वर्षाने जेव्हा ते 25-1 वर्षाचे होते, दोघांचंही लग्न लावून दिलं. आता नेहा आणि अनिकेत हे त्यांची ड्रीम लाईफ जगत होते. म्हणजे तुझीही तीच असेल बरोबर, ही जी मुलगी आवडते तिच्याबरोबर लग्न. आणि एवढं लांबचं म्हणजे रिलेशन, जवळजवळ 15 की 16 वर्ष ते एक दुसऱ्याला ओळखत होते, त्याहून जास्त. आणि 4थीत भेटलेले आणि आता त्यांचं लग्न झालं. म्हणजे ड्रीम लाईफ एकदम बाई. शाळेतलं प्रेम भेटणं म्हणजे ड्रीम लाईफ नसतं. आजकाल किधरही टिकता है, बट त्यांचं ते झालं आणि मस्तपैकी लग्न वगैरे झालं. सगळं एकदम सुरळीत चालू होतं. मस्त त्या लोकांनी आपला सुखाचा संसार ते नांदत होते. पण त्यानंतर काय आलं ना की अनिकेत आणि नेहा दोघेही जॉबला जायचे. म्हणजे तुला माहिती आहे मुंबईमध्ये 9 to 5 म्हणजे बघायला गेलो तर 9 to 9च आहे. म्हणजे 9 वाजता जाणार ते 9-10 वाजता परत येणार. लोकल ट्रेन, मग परत ते बसचे धक्के वगैरे खाऊन तेवढंच होतं. तर त्या दोघांना एक दुसऱ्यावर जास्त टाईम स्पेंड करायला मिळत नव्हता. त्यांच्या लग्नाला 6-7 महिने झाले होते, पण ते दोघे असं बोलतात ना की असे कुठे बाहेर फिरायला वगैरे कुठे गेले नव्हते. की आणि मुंबईमध्ये आपण बघायला गेलो तर ते घरीही खूप छोटे असतात. ते त्यांच्या फॅमिलीबरोबर राहत होते आणि त्यांना तो बोलतात ना कुठे फिरायला नाही जाणं, पर्सनल फेस क्वालिटी टाईप जसं तुला माहिती आहे ते त्यांना ते मिळत नव्हतं. तर त्यांनी विचार केला की यार कुठेतरी फिरायला जाऊया. तर त्यांनी बघितलं की यार एक लॉंग वीकेंड येतोय आणि आपण कुठेतरी जाऊ शकतो. एक दिवशी अनिकेत मोबाईल थ्रू स्क्रोल करत होता. त्याला फेसबुकवर एका फार्म हाऊसची ॲड दिसली. कोकणात होता तो फार्म हाऊस आणि मुंबईपासून खूप जवळ होता. तर ते बोलले यार लॉंग वीकेंड येतोय, फ्रायडे सॅटर्डे संडे सुट्टी, आपण जाऊ मस्तपैकी आणि संडे रात्री निघू परत.
तर ते बोलले ठीक आहे. त्यांनी नेहाला सांगितलं, नेहा पण फुल एक्सायटेड, ठीक आहे जाऊ, कारण ती प्रॉपर्टी बाई खूप सुंदर होती. तर त्याने तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. ते दोघे मुंबईवरून निघाले, 4-5-6 तासात तिथे पोचले, त्या फार्म हाऊसमध्ये गेले. तो फार्म हाऊस आहे ना भाई जवळपास 50 ते 60 वर्ष जुना फार्म हाऊस होता, एकदम विंटेज. म्हणजे त्याला जास्त रिनोव्हेट वगैरे नव्हतं केलं, पण ती जी प्रॉपर्टी होती ना जवळजवळ 3.5-4 एकरच्या लँडवर प्रॉपर्टी होती, खूप मोठी होती. एवढी वेल मेंटेन नव्हती पण सुंदर होती ना भाई. सुंदर चीज का भी अपना ही मजा होता है, मेसी चीज का भी अपना ही एक मजा होता है ना जो ऐसे. तर तसं होतं ते. तर खूप सुंदर प्रॉपर्टी होती. आजूबाजूला त्याचे खूप झाडं होती, आजूबाजूला ना रान होतं, झाडं होती आंब्याची, पेरूची, करवंद वगैरे, मस्त एकदम प्रॉपर्टी होती. ते दोघे गेले तिथे. पण भाई त्या प्रॉपर्टीज आहे ना, त्या फार्म हाऊसचा एक केअरटेकर होता विश्राम करून. तर तो तिथे राहायचा, त्याची काळजी घ्यायचा. तो पण म्हाताराच होता, त्याची फॅमिली वगैरे नव्हती, तर तो एकटाच तिथे राहायचा. त्या गावातलाच होता, आजूबाजूला थोडं एक गाव होतं थोड्या अंतरावर, तिथे राहायचा. तर तो दिवसभर तिथे असायचा आणि रात्री झोपायला तो त्याच्या घरी जायचा. ठीक आहे. तर हे लोक गेले फ्रायडे नाईटला, गेले मस्तपैकी थोडं बसले, जेवण वगैरे बनवलं त्यांनी आणि मस्त खाऊन आराम करत होते. ते बोलतात ना फुल गावातली मजा, म्हणजे निसर्ग वगैरे खूप सुंदर होतं तिथे. तर ते जाऊन तिथे बसले मस्तपैकी, फ्रायडे नाईट त्यांनी एन्जॉय वगैरे केली. ते दोघं दुसऱ्या दिवशी सॅटर्डेला भाई ते लोक मस्त सकाळी उठले, नाश्ता वगैरे केला, नदी किनारने गेले, जरा फिरून आले. आणि जेव्हा परत बंगल्यात आले ना दुपारच्या वेळी भाई लाईट वगैरे नव्हती बंगल्यात, कारण लोड शेडिंग माहिती आहे तुला कोकणात जनरली होते. आय गेस गुरुवारी वगैरे तिथे लाईट नसते कोकणात, म्हणजे 3 ते 4 तास लाईट नसते. आता तो जो वाडा होता ना तो असा बघायला तर खूप सुंदर आणि खूप मोठा होता. म्हणजे बोलतात ना कोकणात कोणाचं घर असावं तर तसं सुंदर होता. पण तेही बोलतात ना भाई की प्रत्येक गोष्ट जी चांगली दिसते ती चांगली असते असं नाही. त्या वाड्याची अनेक नेगेटिव्ह वाईब होती, त्यांना नेगेटिव्ह वाईब बोलतात ना, एक नेगेटिव्ह ऑरा त्यांना येत होता की काहीतरी विचित्र आहे. आपल्याला समजत नाही काय होतं आहे, पण ते काहीतरी चुकीचं होतं असं वाटतं ना, तसं त्या वाड्यात त्यांना राहून असं वाटत होतं. म्हणजे त्यांच्यावर सतत कोणतरी एक नजर ठेवून आहे, कोणतरी त्यांना बघतोय, भास होतो, एक भास. हां, म्हणजे ते विचित्र वाटत होतं. आणि तिथेही काही लाईट वगैरे नव्हती, एंटरटेनमेंटचा भाई काही सोर्स नव्हता, टी व्ही वगैरे काही नाही, प्लस नेटवर्कही एवढा चांगला नाही. तर ते लोक बोर झालेले आणि म्हणून त्यांना हे सर्व जाणवतही होतं. तर नेगेटिव्ह ऑरा असल्यामुळे ना नेहा अनिकेतची काही पाठ सोडत नव्हती. तर अनिकेत बोलला, रे नेहा चल ना, इकडे कसं तरी बोर होतं आहे, विचित्र वाटते, काम करू आपण, जरा रानात जाऊ, बाहेर मस्त फेरफटका मारू, ऊनही उतरतोय, 4-4:30 वाजलेत, मस्तपैकी 3 वेळ होते, आपण बाहेर जाऊ, जरा रानात जाऊ, जरा राऊंड मारू, तेवढीच हवा वगैरे लागेल, मस्तपैकी जरा जाऊ. तर निघत होते ना ज्यावेळी, तेव्हा जो विश्राम जो तिकडचा केअरटेकर होता तो त्यांनी त्यांना बजावून सांगितलं की तुम्ही जाताय पण अर्ध्या 1 तासात परत या, कारण इकडे रात्रीच्या वेळी या रानात फिरणं बरं नाही आहे. तर अनिकेत तेच बोललं की अरे आम्ही इथे जवळ जातो यार, लांब नाही जात आहे, इकडे जवळ जाऊन आम्ही परत येऊ. तो बोलले ठीक आहे जा, पण लवकर या. ठीक आहे, म्हणजे रात्र व्हायच्या आधी या, अंधार व्हायच्या आधी, काळोख व्हायच्या आधी तुम्ही परत या वाड्यात. बोले हां लगेच येऊ, आम्ही जास्त लांब नाही जातो, तर मी इथेच आहोत. तर ते लोक मस्त निघाले, 3 वेळ होती, सनसेट टाईम होता, मस्त लोक रानात गेले. तिकडे आंबे झाले, ते करवंद आणि काय बोलतात कोकम वगैरे ते खात मस्त इकडे फिरत होते. 400-500 मीटरच्या अंतरावर होते मस्त. त्या लोकांना मजा येत होती, कारण मुंबईच्या लोकांना नवलही वाटतं ना की बाई गावाकडे जाणं, तिकडे फिरणं हे आपल्यासाठी त्यांना खूप वेकेशन डेस्टिनेशन आहे. हां, वेकेशन डेस्टिनेशन आहे आपल्या लोकांसाठी. आता अनिकेत आणि नेहा त्यांच्या त्या फार्म हाऊसपासून, त्या वाड्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर लांब आले होते. ठीक आहे, त्या अंतरावर त्यांनी मोठी अशी एक पिशवी त्यांच्याकडे होती, त्यात त्यांनी आंबे झाले, काजू झाले, ते सर्व गोळा केले होते मस्तपैकी असं. तर आता काळोख होत होता, अंधार होत होता, म्हणून त्यांनी विचार केला की बस झाला, आता आपण खूप पुढे आलो आहे, भरपूर आंबे गोळा केले, आता आपण परतीचा प्रवास सुरू करूया, परत वाड्याकडे जाऊया, नाहीतर जाम उशीर होईल. तर नेहा बोलली ठीक आहे बाई चल लवकर, मी मगाचपासून तुला तेच बोलते, आपण रिटर्न जाऊया. आणि जसंच ते लोक वाड्याकडे परत येत होते ना, इथेच एक ट्विस्ट येतो भाई. आता खूप अंधार झाला होता, त्यांच्याकडे टॉर्च नव्हती, मोबाईलची बॅटरी होती, पण मोबाईलची बॅटरी कुठपर्यंतच चालणार नाही, जास्त उजेड पण देत नाही. ते लोक त्याच्याच मदतीने पुढे येत होते. अचानक त्याच मोमेंटला त्यांना फुटस्टेपचे आवाज सुरू झाले. त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या मागून कोणतरी चालतोय, कोणतरी त्यांचा फॉलोअप घेतोय, कोणतरी त्यांच्या मागे त्यांचा पाठलाग करतोय. हे नेहा खूप घाबरली. नेहा अनिकेतला खुणवत होती की अरे असं वाटतं कोणतरी चालतंय. त्यांनी मागे वळून बघितलं तर कोणीच नव्हतं. अनिकेत बोलला अरे काही नाही, चल तुला भास होत आहे, चल आपण पटकन जाऊ. आता त्या दोघांनी बाई त्यांची चालण्याची स्पीड वाढवली, ते फटाफट चालू लागले त्यांच्या दिशेने. पण तितक्या त्यांना असं वाटायला लागलं की कोणतरी त्यांना लपून बघतंय. एका झाडामागून किंवा झाडावरून
कोणतरी बघतोय असं आपल्यालाही होतं ना, की भाई आपण रूममध्ये एकटे आहोत आणि असं फक्त एक थॉट आलं ना की आपल्याला कोणतरी बघतंय, तर आपल्याला खरोखर असं वाटतं कोणतरी बघतंय. एक सबकॉन्शियस माइंडमध्ये एक फिट होऊन जातं की कोणतरी आपल्या मागे आहे, कोणतरी चालतोय, कोणतरी आपलं लपून बघतोय. ते त्या दोघांनाही वाटू लागलं. आता त्या दोघांचा, अनिकेत आणि नेहाचा फक्त एक गोल होता बाई, त्यांना जितक्या लवकर होईल ना तितक्या लवकर त्यांना त्या वाड्यात पोचायचं होतं. त्यांना तिथे जाऊन बोलतात सुटकेचा श्वास असतो ना तो घ्यायचा होता. पण काही केलं ना तरी त्यांना रस्ता मात्र सापडत नव्हता. त्या दोघांनाही आता घाम फुटलेला त्यांना कुठेही, कारण बघ ते लोक ज्या रस्त्यातून आलेले ना तो खूप स्ट्रेट होता रे, असं नाही की ते खूप घनदाट जंगल होतं की हरवले. स्ट्रेट रस्ता होता. त्यांना जवळपास 1-1.5 किलोमीटर अंतर किती लागेल बाई, 20-25 मिनटं लागतील पोचायला. स्पीडमध्ये आपण चाललो तर बाई 15 मिनटातच पोचेल. पण ते लोक जवळजवळ 20-25-30 मिनटापासून चालत आहेत, पण त्यांना रस्ता काही सापडत नव्हता. आणि ते लोक आता त्यांना ॲड्रेनलिन रश होतो ना की हे फटाफट चालतो आपण, जेव्हा आपला कोण कुत्रा मागे धावतो तर कसं आपण एकदम जीव तोडून पळतो, तसे ते लोक जीव तोडून चालत होते, म्हणजे जेवढा लवकर येईल तेवढा. पण तो रस्ता काय त्यांना, तो बंगला काही त्यांना दिसतच नव्हता. आता त्यांना हे कळून चुकलेलं की त्यांना चकवा लागलाय जंगलमध्ये आणि ते दोघं त्या रानात हरवले आहेत. अनिकेतनी त्याचा फोन काढला तर त्या फोनमध्येही नेटवर्क नव्हता, कारण ऑब्व्हियसली रानात वगैरे नेटवर्क नसतो. तर नेटवर्क नव्हता तर कोणाला कॉल करू नाही शकत. त्या मोबाईलच्या टॉर्चनेच ते लोक पुढे 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 चालत होते. आता नेहा खूप जास्त घाबरली होती. नेहा असं बोलतात नाही कशी रडवेला असा चेहरा बनवतो ना तसंच झालेली. तिने अनिकेतचा हात खूप घट्ट पकडलेला आणि ते लोक फक्त ह्या त्या दिशेला चालत आहेत आणि आवाज देत आहेत लोकांना, कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी आहे का. पण कोणच त्यांच्या बोलतात ना त्या आवाजाला ओ देत नाहीये, हाक देत नव्हतं. आता ते लोकांना बोलवत आहेत, ओरडत आहेत की हेल्प, वाचवा आम्हाला, आम्ही हरवले, कोणी आहे का इथे. पण कोणीही ना त्यांच्या हाकेला ओ देत नाही आहे. ते लोक फक्त चालत आहेत. तितक्यात त्यांना आहे ना मागून एक आवाज आला. त्यांना एका मुलीच्या रडण्याचा आवाज आला. तिथून थोड्या अंतरावर एक मुलगी जसं एक ढसा रडतात ना तशी रडत होती, जोरात रडत होती. आता ह्या मोमेंटला अनिकेत आणि नेहा खूप जास्त घाबरले होते. लेजिट त्यांची खूप जास्त फाटली होती. हे सर्व आवाज वगैरे ऐकून ते दोघे एक दुसऱ्याला घट्ट पकडून एका ठिकाणावर बसले, कारण त्यांना आता कळून चुकलं होतं की रस्ता काही त्यांना सापडत नाहीये. आता आला की तो रडण्याचा आवाज हळूहळू कमी होत संपत गेला. आता ते लोक बाई फक्त धावत होते, पळत होते. जो रस्ता दिसेल त्या रस्त्याला जात होते आणि धावता त्यांना एक समोर खूप मोठं एक वडाचं झाड दिसतं, खूप मोठं वडाचं झाड. आता असं होतं की ते दोघं एक मध्ये होते आणि त्यांच्या आजूबाजूला सर्वीकडे जंगल होतं, एक घनदाट रान होतं आणि समोर एक खूप मोठं वडाचं झाड. आता त्यांना काही रस्ता सापडत नव्हता. जेव्हा त्यांनी वडाच्या झाडावर बघितलं त्यांना दिसलं की एक कपल तिथे लटकलंय. त्यांनी तिथे जीव दिलाय, त्यांनी तिथे लटकून सुसाईड करून मेलंय. हे बघून अनिकेत आणि नेहा खूप जास्त शॉक झाले. ते तिथेच बेशुद्ध पडून गेले. त्यांना काहीच समजलं नाही भाई, कारण ऑलरेडी ते खूपच जास्त घाबरले होते. पाणी नाही, भूक लागली होती आणि जवळपास आता 3 ते 4 तास ते लोक फक्त फिरत होते. तर चकवा लागलेला त्या चकव्यामध्ये ते लोक होते. आता जवळपास 2-3 तासानंतर जो तो विश्राम होता, केअरटेकर होता तिकडचा, जो नोकर होता, तो त्यांना शोधू लागला. तो ती कुठेच सापडत नव्हते, ना त्यांचा कॉल लागत होता, ना काहीच त्यांचा पत्ता काही सापडत नव्हता. तर तो बाहेर निघाला बघायला, कारण त्याला हे माहिती पडलं की हे लोक रानातून अजून काय आलेत नाही. तर तो त्याच्या काही त्याने मित्रांना घेतलं, काही गावकऱ्यांना घेतलं आजूबाजूच्या थोड्याफार, आणि ते लोक त्यांना रानात शोधायला निघाले. आता रानात शोधायला निघाले तर तिथे ते लोक गेले तर पहिली गोष्ट कुठेच सापडत नव्हते. जेव्हा त्यांनी 1-1.5 तास एकदम खोल आतमध्ये गेले, जवळपास 3-4-5 किलोमीटर अंतरावर त्या दोघांना खूप लांब पोचलेले, तेव्हा त्यांना अनिकेत आणि नेहा हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले सापडले. तिथे पडून बोलतात ना बेशुद्ध झालेले ते. त्याने त्यांच्यावर पाणी वगैरे टाकलं, त्याने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते काय उठत नव्हते. त्या लोकांनी त्यांना उचलून बंगल्यात आणलं, त्या वाड्यात आणलं आणि तिथे त्या लोकांनी डॉक्टर व पोलिसांना कॉल करून बोलवलं. जो डॉक्टर आले त्यांचं चेकअप केलं तेव्हा त्यांना माहिती पडलं की ह्या दोघांचे जीव गेले, म्हणजे हे दोघं मेले. माहिती नाही, बिकॉज ऑफ शॉक. आणि काही पोलीस वगैरे आले, पोलिसांनी ह्याची तक्रार लिहिली, डॉक्टरांनी त्यांची बॉडी नेली पोस्टमॉर्टमसाठी वगैरे. त्यांच्या फॅमिलीला इथे बोलावून घेतलं, फॅमिलीने येऊन विचारपूस केली आणि त्यांना पण काहीच सापडलं नाही. जिथे ते मेले तिथेही बोलतात ना, आता मेलेत तर काहीतरी असतं ना, कोणीतरी गला दाबून मारले किंवा काहीतरी कोणत्या हत्यारने त्यांचं खून केलं, असं काहीच तिथे नव्हतं. इवन त्यांच्या गळ्यालाही असं काही फास नव्हती. जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आले तेव्हा त्यांना काहीच समजलं नाही, कारण त्यांनी काही खाल्लं पण नव्हतं. असं होतं ना, बिकॉज ऑफ पॉयझन मेले, काहीच कारण त्यांना असं काही सापडत नव्हतं. आणि ही आता खूप जास्त स्ट्रेंज गोष्ट होती, कारण अचानक एक कपल जे मुंबईवरून जातोय, ज्यांच्या लग्नाला
आता जे 5-6 महिने झालेत ते लोक फिरायला जातात आणि त्यांच्याबरोबर असं होतंय. म्हणजे विचार कर, ते लोक त्यांच्या आयुष्याचं बेस्ट मोमेंट जगत होते, ते दोघे एक दुसऱ्यावर टाईम स्पेंड करत होते, नवीन नवीन लग्न झालेलं, ते लोक फिरायला आलेले आणि त्यांच्यावर असं होऊन गेलं. हे ऐकून ते गावातले पण खूप लोक हादरलेले आणि त्यांची फॅमिलीलाही खूप जास्त शॉक बसलेला. कारण यार 25-26 वर्षाची मुलं होती यार ती. त्यांच्या फॅमिलीनी तिकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पोलिसांकडून व डॉक्टरांकडून काहीच सापडलं नाही की त्यांच्या मरण्यामागचं रिझन काय होतं. त्यांना काहीच सापडत नव्हतं. पण त्याच्या घरातल्यांना, शेवटी घरातले तर घरातले असतात, त्यांना काळजी होती, तर त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन त्या गावकऱ्यांना विचारायचा प्रयत्न केला. सुरुवातीला तर कोणच गावकरी काही सांगत नव्हतं, पण जसे जसे ते डीप गेले, आजूबाजूच्या गावातल्यांना विचारलं, ते दुकानवाले वगैरे असतात ना, फेरीवाले वगैरे, त्यांना विचारलं, तेव्हा तिथून त्याच्या वडिलांना, अनिकेतच्या वडिलांना ही माहिती समजली की तो जो जंगल होता ना, तो ॲक्च्युली आहे ना आधी लोकांचा एक कपल पॉईंट असायचा ना. आता गावचं जे ठिकाण असतं तिथे बँडस्टँड किंवा आपलं मरीन ड्राईव्हसारखं काहीच नसतं. इवन तू बघशील गावच्या ठिकाणी डेट करणं म्हणजे डेटिंग ही खूप असं टॅबू मानलं जातं की हे काय करताय तुम्ही, असं तसं लफडं मानलं जातं की हे चुकीचं गोष्ट आहे ऑब्व्हियसली गावच्या ठिकाणी. तर काय व्हायचं ना की तिथे जे लोक राहायचे ना, जवळजवळ 10-15 वर्ष आधीची गोष्ट होती, तिकडे जे लहान मुलं मुली राहायचे ना, ज्यांना एक दुसऱ्यावर प्रेम होतं, ते लोक त्या जंगलात वगैरे जायचे, तिकडे भेटायचे, कारण तिथे काय कोण जास्त नसायचं आणि कोण गावातलेही लवकर येणार नाही तिथे, तर ते लोक तिथे बसून टाईम स्पेंड करायचे. तर तिथे त्या गावात आहे ना 10-15 वर्ष आधी एक कपल होतं ज्याचं नाव होतं श्याम आणि रेणुका. त्या दोघांची 12वी कंप्लीट झाली होती आणि गावच्या ठिकाणी माहिती आहे ना लवकर लग्न वगैरे करतात, तर त्या दोघांना एक दुसऱ्याचे लग्न करायचं होतं, कारण त्यांचंही रिलेशन बरंच जुनं होतं, ते लोक शाळेपासून सोबत होते. त्या दोघांना एक दुसऱ्यावर खूप जास्त प्रेम होतं. त्यांची ही गोष्ट, त्यांचे हे रिलेशन त्यांच्या घरातल्यांनाही सांगितले आणि ते बोलले की आम्हाला एक दुसऱ्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि आमचं लग्न लावून द्या. पण इथे कॅच असा होता ना भाई, जो श्याम होता ना तो लोअर कास्टचा होता. अरे बापरे. आणि म्हणून रेणुकाचे जे घरातले होते ना ते काही झाल्यास त्याला ॲक्सेप्ट करत नव्हते, ह्या लग्नाला परवानगी देत नव्हते. त्यांनी 5-6 महिने काढले, त्यांनी घरातल्यांना खूप मनवलं, तर जे रेणुकाचे घरातले होते त्यांनी श्यामला मारलं, त्याच्या घरातल्यांना धमकी दिली, रेणुकालाही मारलं, तिला घरी बांधून ठेवलं, म्हणजे कोंबून ठेवलं एका रूममध्ये की तू बाहेर जायचं नाही, हे जायचं नाही, असं तू करते का. ते होतं ना गावच्या ठिकाणी तू आमचं नाव खराब करते, तू आपल्या असं होतं का. तर त्यामुळे त्या दोघांनाही खूप जास्त दाबलं. त्या दोघांनी खूप प्रयत्न केले परत एकत्र यायचं, घरातल्यांना समजवायचं, एक दुसऱ्याला भेटायचं, पण काही झाल्यास ना त्यांना कोणच त्यांच्या लग्नाची परवानगी देत नव्हता. आता ते दोघेही खूप जास्त हताश झाले होते. काही करून आता जेव्हा काही सिद्ध होत नाही आहे ते खूप जास्त निराश झाले होते. त्या दिवशी त्यांनी असं ठरवलं, ते दोघेही त्याच पॉईंटवर भेटले जिथे ते लोक नेहमी भेटायचे, तिथे ते लोक भेटले आणि त्यांनी एक निर्णय घेतला की आपण जिवंतपणे तर सोबत राहू नाही शकत, आपण एक काम करू, आपण मेल्यानंतरच सोबत राहू. आणि त्या दोघांनी तिथे एक दुसऱ्याला मारून टाकायचा निर्णय घेतला. त्यांनी बोललं की हे आयुष्य आपण इथेच संपवूया. त्या दोघांनी तेच विचार केला की जिथे हा समाज जिथे आपल्या प्रेमाला मान्यच करत नाही आहे, तर इथे जगून तरी का उपयोग, एक काम करूया, आपण इथेच एक दुसऱ्याचा जीव घेऊन टाकू, आपण इथेच मरून जाऊ आणि आपण मेल्यानंतर तरी सुखाने राहू. त्या दोघांनी एका झाडाला एक रस्सी बांधली, 2 रस्सी बांधले त्याने एका झाडाला, आणि तू गेस करू शकतोस का आधी ते झाड कोणतं होतं? तेच वडाचं झाड. एक्झॅक्टली तेच वडाच्या झाडाला त्यांनी कारण ते खूप मोठं होतं, त्यांनी 2 रस्सी बांधली आणि तिथेच त्या दोघांनी लटकून जीव दिलं. आणि त्यानंतर कोणतंही कपल तिथे जास्त कधी गेलं नाही, कारण ते सर्व झालं आणि कधी कोणी जाण्याचा प्रयत्नही केला ना कोणत्या कपलनी, तर त्यांचा तिथे जीव जायचा. त्यामुळे ते बोलतात ना त्या गावातली एक काइंड ऑफ अबंडंट जागा झालेली, जिथे कोणच जास्त जायचं नाही. कधी गेले तर कोण बोलतात ना शिकारीला वगैरे लोक जायची, पण लांबूनच, तेवढ्या पुरतच, कारण ते असं कोण सिंगल व्यक्ती गेलं किंवा असे बायका गेल्या किंवा पुरुष तर काहीच नाही करायचं. फक्त जे कपल जे एक दुसऱ्यावर खूप जास्त प्रेम करतं ना ते गेलं, त्यांचंच तिथे जीव जायचं. आणि ह्याच्या मागचं कारण असं होतं की जे श्याम आणि रेणुका होते त्या दोघांची आत्मा तिथेच भटकत होती.
तुला माहिती झाडा बाजूला त्याच रिजनमध्ये भटकत होती. आपण एक पॉडकास्ट केलेला बाई, शारंग बरोबर एक पॉडकास्ट केलं. तिथे तो एक शब्द त्याला एकदा तो अघोरीशी भेटलेला, तर ते अघोरी असे बोलले ना की मरतेवेळी आहे ना कोणतीही इच्छा पूर्ण ठेवू नये. तर ते आत्मा अजून राहते त्या जगात. बरोबर. कारण हे लोक जेव्हा मरत होते ना, ह्यांची एक इच्छा होती ना रे की त्यांना एक दुसऱ्याच्या सोबत राहायचं आहे, त्यांना लग्न करायचं आहे, त्यांना सुखाचा संसार करायचा आहे, मुलं बालं झाली त्यांची काळजी घ्यायची आहे. त्यांचं एक स्वप्न होतं बाई, जे ह्या समाजाने कधीच मान्य नाही केलं आणि त्यामुळे त्यांना जीव द्यायला लागलं. आणि म्हणूनच त्यांची आत्मा आहे ना तिथेच त्या अवतीभोवती भटकत राहायची. आणि जेव्हाही ते लोक अशा कोणत्या एका कपलला बघायचे ना जे सुखाने त्यांचा संसार करतायत, जे लोक सुखाने मस्त एक दुसऱ्यावर प्रेम करतायत, ते बघायची त्यांना हे सहन नाही व्हायचं आणि ते लोक तिथे त्यांना मारून टाकायचे. म्हणजे ते तसंच झालेलं की त्या लोकांनीच त्यांचा जीव घेतलेला. ते मे बी ते शॉकनी मेले, हार्ट अटॅकनी मेले, माहिती नाही, ते काय पुरावा एवढं काय आला नाही. पण खूप 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 स्कॅरी होतं भाई जे होतं ना ते. आणि ही गोष्ट मला ना माझ्या मित्र विराटनी सांगितलेली. तर ह्यावर जेव्हा अजून रिसर्च केलं तेव्हा हे सर्व सापडलं. पण कशी होती भाई ही स्टोरी? खूप अशी शॉकिंग आणि विचित्र स्टोरी होती की म्हणजे आपण असं शहरात राहतो पण आपलं असं जाणवत नाही की अशी बॅक स्टोरी असते लोकांची की ज्यांचं ते काही छोट्याशा कारणामुळे प्रेम जुळत नाही. बरोबर भाई, तेच ना. म्हणजे गावच्या ठिकाणी अजूनही अशा खूप गोष्टी आहेत, अजूनही खूप गावं आहेत रे बाई गावच्या ठिकाणी. तेच ना, म्हणजे मुलं पण असे असतात ना की ते लोक त्याच एन्व्हायरमेंटमध्ये राहिलेले असतात आणि एक दुसऱ्याशी खूप प्रेम केले. तर खूप गावी लोक कमी असतात, प्रेम खूप असतो आणि खूप साधीभोळी लोक असतात रे गावी. मुंबईमध्ये जरी येऊन लोक स्मार्ट वगैरे होतात, असं होतात, चालाक होतात, पण गावची लोक खूप जास्त भोळी असतात आणि मुलं तर खूपच जास्त. आणि त्यामुळे खूप लोकांनी त्यांचे जीवही बेसिकली दे आर लाईक पॅरेंट ओरिएंटेड की ते फक्त ते त्यांच्या आई वडिलांच्या विरोधात कधीच जाणार नाही. त्या त्यांच्या आई वडिलांचं नाव खराब होईल असं कधीच वागत नाही. आणि तेच झालं बाई श्याम आणि रेणुका बरोबर. त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरला नव्हता आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. आणि त्यामुळे विचार करणं, अनिकेत आणि जी नेहा होती त्यांच्या बरोबरही म्हणजे खूप चुकीचं झालं रे जे झालं ते. आणि त्या गावात अजूनही त्या गोष्टीची चर्चा खूप होते. म्हणजे वन ऑफ द खूप फेमस तिकडची गोष्ट आहे, गावची गोष्ट. आणि अजूनही त्या झाडाकडे त्या इन्सिडेंट नंतर तर कोणीच नाही फिरकले. ही गोष्ट मला वाटतं 7 ते 8 वर्ष जुनी आहे. आणि जे रेणुका आणि श्याम होते ते 25-30 वर्ष आधीची गोष्ट असेल. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे भाई तुला आणि आपल्या व्ह्युअर्सना जेही आहेत, प्रेम करताय पण तिथे जाताना जरा जपून जा. उगाच कुठच्या झाडाझुडपात जाऊ नका आणि केअरफुल राहा. कारण आपण बोलतो, आपण तिथे एक्सप्लोरेशनला जातो, पण सगळ्याच जागा काही सेफ असतात असं नाही. आणि जिथेही तुम्हाला असं काही नेगेटिव्ह वाटतंय ना, तिकडून थोडं जपूनच राहिलेलं बरं आहे, लांबच राहिलेलं बरं. तर भाई हीच होती आपली आजची स्टोरी. मला वाटतं इथे आपण एंड करूया. अजून कुठली स्टोरी आहेत आपल्याकडे? आहेत स्टोरीज, पण ते पुढच्या एपिसोडसाठी ठेवूया. मला वाटतं हाच एपिसोड खूप मोठा झाला आहे. आणि हे जेव्हा ह्या स्टोरीवर मीही रिसर्च करत होतो, मीही वाचत होतो, तर त्यांनी मलाही खूप जास्त मेंटली खूप जास्त क्रीप आणि ट्रॉमटाईज बोलतात ना की आपण विचार करत राहतो, तसं केलंय. तर जी पुढची स्टोरी आहे ना आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये घेऊया. मे बी तेही कुठली तरी मस्त स्टोरीज घेऊ. जर तुम्हाला आजची स्टोरी आवडली असेल तर प्लीज कन्सिडर सबस्क्रायबिंग. आणि जर तुमच्याकडेही अशा काही स्टोरीज असतील आणि तुम्हालाही जर आपल्या पॉडकास्टवर येऊन तुमच्या स्टोरीज सांगायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या फर्स्ट लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल तो नक्की भरा. आणि जर तुमच्या स्टोरीज इंटरेस्टिंग असतील तर आम्ही नक्कीच तुम्हाला बोलवू आणि सोबत एक पॉडकास्ट आपण रेकॉर्ड करू. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या आणि कमेंट करून सांगा हा एपिसोड कसा होता. बाय.